ऍडमिट केलंय, त्यांना काही लगेच डिस्चार्ज देणार नाही. डिस्चार्ज देऊ नका. किती दिवस झालं जाणते कोण जाते? किती दिवस झालं? मोबाईल बंद झाला. किती दिवस ते काय सगळ्यांना बोलू सगळ्यांना. साहेब बघा किती दिवस झाले तुम्ही जाणतो? 8 दिवस जाते म्हणजे कोण इथं शिपाई नाही आणि ही बाथरूम मावशी ही तर झाड आहे कोण किती दिवस नाही ह्या मावशीला विचार 2 वाजता धुतले बाथरूम मी स्वतः. ह्यांनी धुवायचं म्हणजे पेशंट शिपाई शिपाई नाही. आहेत. तसं काढून घे, चल. त्यांना मला कारवाई झाली पाहिजे. जाळू नका तुम्ही काय ते पगारी घ्यायची त्यांचं झाडाचं काम आहे. ती कशी काय झाडत नाही ती? तिथं माड्यामध्ये ॲडमिट होतो सरकारी दवाखान्यामध्ये. तर तिथं व्यवस्थित सोय वाटलीच नाही आपल्याला. म्हणजे सगळं जे व्यवस्थित केलं डॉक्टरांनी, ऑपरेशन सगळं व्यवस्थित केलं, पण तिथं तशी घाणगुण होती. जरा ते थोडं वेगळंच वाटलं. त्याच्यामुळं आम्ही माघारी आलो. आता बाळाला लेकरांना काय झालं असतं तर तिथं टॉयलेट साफ केलं मी. काय केलं तू? टॉयलेट साफ केलं तिथं मी. वास येत होता तेवढं. लेकरांना काय झालं असतं तर कोणी काय करायचं होतं. आता बी जरा त्याला ते इन्फेक्शन झाले वाटतं. असं काय झालं काय माहीत नाही. हां, तर आमची इच्छा आहे की असं दुसऱ्याला बी असं कोणाला होऊ नये, ही माझी इच्छा आहे. काय तिथे साफसफाई नसल्यामुळे जरा घाण वाटत होती. जरा झाडाझुडी केली जरा तिथे जरा, त्याच्यामुळे जरा एवढं हे झालं. म्हणजे तिथनं दुसऱ्या वार्डमधून आम्हाला इकडे आणल्यावर मग जरा बरं वाटल्यावर जरा वाटत होतं मला जरा. आणि इशी जरा असल्यामुळे मग ते बाहेरच्या जरा झाडू जरा मारलं जरा. मग तिने काही कुणी येणं झालं शिष्य लोक. मग ते झाडूला मारल्यामुळं तिला चपली जरा झाली मला. किती दिवस केले? 5 दिवस 4-5 दिवस केलं बघा. 5 दिवस तुम्ही हां केलं. बरं. आता तिथं आहे म्हणलं मग केलं बघा. मग ते घाण होत स्वच्छता म्हणजे फक्त जर आपल्या खाटा बसलं ते घाण बिन ती काय सल्यांच्या बाटल्या भेटल्या पडलेल्या होत्या तेवढे साफसफाई करून होते. आपल्या पुरतं घेतलं होतं. पेशंटला कोण म्हणत होते कशाला झाडती राहू दे. म्हणलं बाबा आपल्यापाशी घाण येतं सगळं म्हणून आपल्याला करणं भागच आहे. मग सिस्टरला म्हणलं इथं काय आहे का नाही साफसफाई करायला, तर म्हणलं नाही त्या. मग ते आम्हीच करत होतो. असं म्हणजे सफाई करण्यासाठी कुठली जबरदस्ती नाही झाली. आमच्या कर्मचाऱ्यांनी पण सफाई केलेली आहे. BSA कॉर्पोरेशनचे जे सफाई कामगार आहेत ते 1 तारखेपासून त्यांनी येणं बंद केलेलं आहे. त्यामुळं थोडंसं अडचणी आहेत, पण आमचे कर्मचारी पण सफाई करत आहेत. वरिष्ठांना हे जे कर्मचारी 1 तारखेपासून BSA कंपनीचे जे आपले कंत्राटी सफाईगार येत नाही आहेत ते त्यांना कळवलेलं आहे. तर लवकरच त्यांची नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे. नाही, हे प्रकार योग्य नाहीच आहे. ह्याच्यामध्ये जे कोण चौकशी आम्ही केलेलीच आहे. ह्याच्यामध्ये जो कोण दोषी आढळले असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. जे अधिकारी आहेत यांच्यावर वरिष्ठांचा म्हणजे सोलापूरचे जे कोण असते वरिष्ठ त्यांचा धाक नाही. वारंवार तुम्ही सरकारी दवाखान्यात ग्रामीण रुग्णालयात गेला तर मध्ये पाण्यासाठी फिल्टर त्यांचं पाणी फिल्टर नव्हतं. डायरेक्ट सिंटेक्समधून पाणी यायचं आणि ती गोरगरीब तशी पाणी पित होती. आता पाहायला गेलो तर काल माझ्याकडे हे खैरावचे शैलेश आले की त्यांनी सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी ॲडमिट आहे, शिजर झालेला आहे. टाक्या असताना सुद्धा त्यांना स्वच्छता करावी लागते. मी बाथरूम स्वतः धुलेला आहे. हे कुठं तर ग्रामीण रुग्णालयाचा निष्काळजीपणा आहे. आणि आम्ही वरिष्ठांना भेटून जी कोण निष्काळजी अधिकारी असेल तो निलंबित झाला पाहिजे एवढीच आम्ही भविष्यात मागणी करणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.